अगं बाई, अहो ससाणी बघा. काय? अहो पासपोर्ट आला माझा, पासपोर्ट. अहो पासपोर्टच नव्हता माझ्याकडे. या फोटो तर बघा माझा, या असा असतोय. हा आता आता विजाची तयारी. पासपोर्ट विजा म्हणजे कुठे परदेशी जात आहे वाटतं. अहो परदेशी म्हणजे मुलाकडे हो, अमेरिकेला. खूप मागे लागलाय. मी म्हटलं जाऊच या. हा बंगला, 2 दुकानं, 2 फ्लॅट आहेत, ते सगळं विकून टाकीन. रंजन तर म्हणतो आता आलीस ना की तुला सोडणारच नाही. मग काय करायचं ना सगळं ठेवून. अरे वा, बंगला, दुकानं, फ्लॅट्स, भरपूर प्रॉपर्टी आहे तुमची. हो आहे खरी. काय करायचे तुमचे मिस्टर? चोऱ्या. अहो खरंच चोर होते. नाही खरं सांगा ना, काय करायचे तुमचे मिस्टर? घंटा रिकामी लोलक गायब. अशी सिस्टम आहे ना आपली. आणि आमचे हे ती सिस्टीम अगदी कोळून प्यायले होते. आमचे हे की नाही प्रशासनात होते. चिक्कार खाल्लं, कुणाला सोडलं नाही. अहो 6 विभागात होते ना, तेव्हा तर रस्ते खाल्ले, विहिरी खाल्ल्या, एक सुलभ शौचालय सुद्धा खाल्लं. तुम्हाला गंमत सांगते मी. एकदा की नाही आमच्या ह्यांना एक फॉरेन ट्रिप मिळाली कुटुंबाबरोबर. माझा मेला पासपोर्टच नव्हता हो, पण आमचे हे जाऊन आले एकटेच. छे छे, कुटुंब म्हणून भलतीच कोणीतरी नेली होती ना बरोबर. मग काय, ही नेहमीचीच प्रॅक्टिस. यांना मिळतायत फॉरेन ट्रिप्स. दरवेळी कुटुंब मात्र निराळं. माझा मेला पासपोर्ट काही शेवटपर्यंत झाला नाही. अहो झाला नाही कसला, यांनी ना मुद्दाम होच दिला नसेल. काय म्हणता? अरे बापरे. नाही नाही, बापरे ना अजून खूप लांब आहे. ही एवढी सगळी केलेली प्रॉपर्टी अशी ना कुणाकुणाच्या नावावर ठेवली होती. म्हणजे नातेवाईक, मित्र, असं टू बी ऑन द सेफ साईड. हे गेले आणि ते लोक असे अचानक श्रीमंत व्हायला लागले. यांनी फॉरेन ट्रिपला नेलेल्यांपैकी एकीनी ना तेच पेपर्स वापरले आणि आपणही कशी त्यांची ऑफिशियल बायकोच आहोत हे सिद्ध केलं ना. मग काय, मला माझ्याकडची अर्धी प्रॉपर्टी तिला द्यावी लागली. अहो आता म्हणा बापरे, 35 वर्ष झाली. 35 वर्ष या सोन्याच्या तुरुंगात जगते. सततचं दडपण. कुठून कोण येईल आणि माझ्याकडे आहे ते सगळं ओरबाडून घेऊन जाईल. 2 महिन्यांनी मी इथून जाणार. ह्या इथल्या शापातून मोकळी. मला माहिती आहे की संजय मोने सरांना पुढच्या शूटिंगच्या निमित्ताने इथून निघायचं आहे, पण तत्पूर्वी एक जो मनातला प्रश्न आहे तो विचारायचाच आहे सर मला. तो म्हणजे संजय मोनेंचं लग्न. लग्नाचा मेनू वेगळा होता सर. हा मेनू म्हणजे मला असं होतं की लग्नामध्ये काय होतं की एक असं ताट असतं. तो कॉन्ट्रॅक्टर जो असतो त्याकडे ते आमंत्रण बरेच वेळा झालेलं असतं. त्यामुळे ते ताट थोडंसं असं झालेलं असतं. त्यामुळे त्याच्यावर भात येतो, मग त्याच्यावर वरण येतं. मग एका लिंबाची जो 64 फुडी कापू शकेल त्याला नोकरी मिळते. 64 ते तूप असतं त्याच्यात, ते असं घालताना त्याचं उडतं. मग ते आपल्याला कमी पडतं म्हणून आमटी घ्यायला आपण जातो तर ती हातातनं सुटते. मग ह्या बाजूने ती कोशिंबिरीचं पाणी असतं त्याला आपण भज्याने अडवतो, त्या बाजूने चटणी, असं सगळं होऊन तो चिखल होतो. मग टण असा आवाज करत एक मसाले भात वाढतात, त्यातला थोडं पॅन्टवर सांडतो. तो जास्त तेलात बनवलं असतं त्यामुळे तो डाग निघत नाही. त्यामुळे त्या लग्नाची तेवढीच आठवण राहते आपल्याकडे. हे एवढं सगळं नको होतं म्हणून मग मी एक अत्यंत सोपा मेनू केला होता. तो म्हणजे भाकरी, वांग्याची भाजी, त्याच्यानंतर कढी खिचडी आणि लग्न केलं हे आठवते खूप ऐकी, गाजर हलवा आणि दही भात, एवढाच मेनू होता. बरेच मित्र म्हणाले आगातला मेनू. पण नंतर मला लग्न झाल्यानंतर खूप लोकांनी सांगितलं, फोन आले, अरे मस्त मेनू होता रे. म्हटलं मग, पण असा मेनू ठेवायची हिंमत होत नाही रे, भाकरी कुठे ठेवायची. म्हटलं गरम भाकरी मिळाली की नाही एवढंच, बाकी काय सर्वसामान्यप्रमाणे लग्न केलं मी. आणि सर्वसामान्य माणसांचं जसं टिकतं तसं अजूनही टिकलं आहे. त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या बायकोला आहे. कारण आपलं काय टिकवणं बिकवणं असं एवढं मला काही जमलं नसतं, पण बायकोनी बरोबर जमवलं ते सगळं. सुकन्या मोने यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बोल. काय नाही, माझ्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एक मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. माझी इच्छा आहे की त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तू यावंस आणि असं एक स्टेटमेंट द्यावंस
की गेली 15 वर्ष आम्ही एकमेकांपासून अलिप्त राहतो, विभक्त राहतो. मी ह्याच्या पुढं कधीही त्याच्याबरोबर राहणार नाही. पण ह्याच्या प्रोफेशनल कर्तृत्वाविषयी माझ्या मनामध्ये आदर होता, आहे आणि यापुढेही तो राहील. समजा मी असं केलं, म्हणजे समजा मी असं केलं तर त्यामुळे नक्की काय होईल? हे बघ सुमन, गेली 15 वर्ष झाली आपण एकमेकांपासून अलिप्त राहतोय. या राजकारणाच्या निवडणुकीच्या धकाधकीमध्ये तुला खेचणं हे मला अजिबात कम्फर्टेबल वाटत नाहीये. पण तरी सुद्धा गेल्या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये आपल्या दोघांबद्दल वर्तमानपत्रामध्ये बरंच काही छापून यायला लागलेलं आहे. आपण वेगळे राहतो, विभक्त राहतो, याचा अर्थ आपण काहीतरी अनैतिक कृत्य करतोय असं होत नाही. आणि हीच गोष्ट एकाच व्यासपीठावरनं आपण दोघांनी ठणकावून सांगायची. तू तिथे येऊन जर बोललीस तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट येईल. अच्छा, म्हणजे मी फक्त इम्पॅक्टसाठी हवी आहे तर? सुमन, तुला असं नाही वाटत हे जरा जास्तच अति होतंय? मी अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय पारदर्शकपणे तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, कारण मला माहिती आहे तुझे माझ्याबद्दलचे पूर्वग्रह प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण झालेत. ते पूर्वग्रह आकाशातून नाही पडले. अरे, राजकारणात पडण्याचा निर्णय घेतलास तेव्हा हा इतिहास आड येऊ नये म्हणून भेटीला आलास. मी दरवाजा उघडल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला तुझा, लगेच पुढची चाल. मान्य, सबशेल मान्य की अतिशय विचारपूर्वक आणि प्लॅनिंग करून मी नानाला तुझ्याकडे पाठवलं. करेक्ट. पण तुला चॉईस होता नानाशी तुटकपणे वागण्याचा, न बोलण्याचा. पण तू नेमकं चांगलं बोललीस. तू चांगलं बोललीस म्हणून मी तुला फोन केला. तेव्हाही तुला चॉईस होता माझा फोन न उचलण्याचा, न बोलण्याचा. पण तू माझ्याशी बोललीस म्हणून मी पुढची भेट मागितली. मी मदतीची विनंती करतो याचा अर्थ असहाय्यतेनं केलेला धावा वगैरे असं काहीतरी समजू नको. हा, डू यू अंडरस्टँड? येस, आय डू दीनानाथ. आणि आताही मी चॉईस केला आहे. मी तुझ्या प्रेस कॉन्फरन्सला येणार आहे. पण या दोघांच्याही साक्षीनं तू मला एक शब्द द्यायचा आहेस. या प्रेस कॉन्फरन्स नंतर मी जिवंत असेपर्यंत कुठल्याही सबबीवर तू घुसणार नाहीस आमच्या आयुष्यात. लीव अस अलोन. सुमन, तुला असं नाही वाटत निदान आता तरी तू आम्ही, आमच्या या शब्दांच्या ऐवजी मी, माझ्या हे शब्द वापरायला हवेस तुझ्या आयुष्यात? तर हे सगळे दिग्गज आज आमच्या या थुकरटवाडी गावात आलेले आहेत. आमच्याकडे बरेच रसिक प्रेक्षक उत्सुक असतात, ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतात. बघूयात कुणाच्या मनात काय प्रश्न आहेत. सर, मला विचारायचं आहे अशोक मामांना प्रश्न. सर, मी तुमचा एक छोटासा बाईट घेऊ शकतो का? तुम्ही कोण, पत्रकार आहात? नाही, मी अरे हा मच्छर, याला मारला पाहिजे. तुझ्या तर आता थांब, याला गेलाच आता. ढलने का या दिन हो गई शाम, जाना है जाने दो. काय केलं? अरे, कुणाचं रक्त प्यायलो, काळा काळा पडलो एकदम. याला काय करू? अरे हा मरल कशानं? हा, कबाक. सर, हा करा थोडासा. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.